MIDC परिसरातील आशानगर येथील श्री आद्य जगद्गुरू देवदास मैया हटगार कोष्टी समाज सामाजिक संस्थेच्या सभामंडप कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नातून रुपये 10 लाख खर्चित सभामंडप भूमिपूजन सोहळा बागलकोट निलंकेर येथील सिद्धारूढ मठाचे मठाधिपती श्री गणलिंग महास्वामीजी मुदनूर आणि सस्तापूर मठाचे मठाधिपती डॉक्टर श्री ईश्वरानंद अप्पाजी परमपूज्य श्री अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवर गुरुहेरे मठ मैंदर्गी मिनीप्र मृत्युंजय महास्वामीजी सिद्धाश्रम मैंदर्गी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन साठे श्री सद्गुरू रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजी मठ नीलमनगर अध्यक्ष सिद्धाराम खजुर्गी श्री सिद्धारूढ मठ विनायक नगर अध्यक्ष महादेव जुळजुळे श्री चौंडेश्वरी मंदिर शुक्रवार पेठ अध्यक्ष काशीनाथ रुगे चेअरमन सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन शंकर चौगुले अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला हटगार कोष्टी समाज अक्कलकोट सुनंदा अष्टगी अध्यक्ष श्री सिद्धारूढ सेवाभावी संस्था गवळी वस्ती श्रीशैल होळीकट्टी अध्यक्ष सेवा संघ परमेश्वर कौंचे बसवराव उडचण आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी आद्य जगद्गुरू देवरदासमय्या यांच्या मूर्तीचं पूजन आणि दीप प्रज्वलन उपस्थित महास्वामीजी आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। दरम्यान हटगार कोष्टी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि पारंपरिक विणकर व्यवसाय असणारा समाजाचा सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तसेच समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही यावेळी डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होते, विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबवल्या जात आहेत, त्याचा लाभ देखील नागरिकांनी घ्यावा। येणाऱ्या काळात हटगार कोष्टी समाजाच्या सर्व अडचणी यासाठी मुख्यमंत्र्यांची विशेष बैठक घेऊन त्यामध्ये त्या अडचणी सोडवण्यात येतील। सर्व जाती धर्मातील बांधवांना न्याय देणारे एकमेव एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या पाठीशी आपण खंबीर उभे राहावं। कुठल्याही सामाजिक कार्यासाठी किंवा धार्मिक कार्यासाठी यापुढील काळात निधी कमी पडू देणार नाही असे यावेळी प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिताई वाघमारे म्हणाल्यात। यावेळी आशीर्वचन करताना श्री ईश्वरानंद अप्पाजी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हटगार कोष्टी समाजाचे आराध्य दैवत आद्य जगद्गुरू देवदास माया यांच्या सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून दिला। आज समाजाचे स्वप्न साकार झालं केवळ ज्योती वाघमारे यांच्यामुळेच, त्यासाठी आम्ही त्यांचे मनस्वी आभार मानतो। यापुढील काळात समाजाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्राध्यापिका डॉक्टर ज्योतिताई वाघमारे प्रयत्न करतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली। यावेळी प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांची सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी निवड झाल्यानिमित्त हटगार कोष्टी समाजाच्या वतीनं महास्वामीजींच्या उपस्थितीत विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक दुधगी यांनी केलं तर आभार संतोष मड्डे यांनी मानलेत। माझ्या आई वडिलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर, आपल्याला सगळं मिळून जातं। त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीमागे उभे राहा। आज आपल्यासाठी इथे आपण बघतो की एवढा मोठा समाज आहे, आपल्या या समाजाने आतापर्यंत याच्या आधी मी सुद्धा वेगळ्या पक्षात होते, त्याही वेळेला तुम्ही सगळे माझ्या सोबत उभे राहिला। एक गठ्ठा मतदान आपण केलं, पण त्या लोकांनी निवडणुकीच्या नंतर आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही, आपल्याला निधी दिला नाही। पण यावेळेस शिवसेनेच्या माध्यमातून मतदान निवडणुका याचा कुठलाही विचार न करता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली की सोलापुरातला हा हटगार कोष्टी समाज आणि इथल्या देवरदासमय्या महाराजांच्या मठाला निधी पाहिजे। महाराजांची मूर्ती ही तिथे स्थापन नाहीये, उन्हा तानामध्ये बांधव तिथे जमताय, तेव्हा कुठलाही विचार न करता 10 लाखाचा निधी एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला। याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं आभार मानूया, आपण त्यांचं अभिनंदन करूया। आणि एवढीच विनंती तुम्हाला या ठिकाणी करते की इथून पुढे सुद्धा जे लोक आपल्या सोबत उभे राहिले त्यांच्या सोबत उभे राहूया। शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी हा हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणारा हा आपला पक्ष आहे। आणि त्यामुळं आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की जसं महात्मा बसवेश्वर दुसऱ्या एका वचनात म्हणतात की नीरिगे नैदिले श्रृंगारा समुद्रगे तेरिवे श्रृंगारा गगनगे चंद्रमा श्रृंगारा नारिगे गुणवे श्रृंगारा नम्म कूडल संगम देव शरणिगलगे विभूतिवे श्रृंगारा। म्हणजे पाण्याचा शृंगार हा कमळ असतो, समुद्राचा शृंगार लाटा असतात, आकाशाचा शृंगार चंद्रमा असतो, नारीचा शृंगार खूप लक्ष देऊ नये का, नारीचा शृंगार साडी नसते, दागिने नसतात, काय असतं, नारीगे गुणवे श्रृंगारा। नारीचा शृंगार हा तिचे सद्गुण असतात। आणि माणसाचा शृंगार काय, गळ्यामध्ये मोठं लॉकेट घातलं, मोठ्या गाडीत आलं तो नसतो, कुडल संगम देव शरणी लगे विभूतिवे श्रृंगारा। कपाळावरती लावलेली विभूती हा आपला सगळ्यात मोठा शृंगार आहे। आणि त्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी ती विभूती असेल, देवरदासमय्याजींची वचनं असतील, सिद्धरामेश्वरांचा विचार असेल, बसवण्णांचा विचार असेल, सिद्धारूढ महाराजांचा विचार असेल, तो तुम्ही जिवंत ठेवला। आज ही भूमी मला तीर्थक्षेत्रा इतकीच पवित्र वाटते, कारण का तर या
भूमीतला कण न कण माझ्या हडगार गोष्टी समाज बांधवांनी त्यांचा घामाचा पैसा 10,000 रुपये जमा करून विकत घेतलाय. त्यामुळे ही स्वाभिमानाची भूमी आहे. आणि आज इथे जे उघडं सगळं आपल्याला दिसतंय, पुढच्या श्रावणापर्यंत आपण मुख्यमंत्र्यांच्या 10 लाखाच्या निधीमधून ते सभामंडप उभा करूयात. इथून सुद्धा पुढे निधीची कमतरता मी तुम्हाला अजिबात पडू देणार नाही. तुमची मुलगी म्हणून जिथे जिथे कमी पडेल मुख्यमंत्री साहेबांच्याकडे आपण जाऊ आणि पाहिजे तेवढा निधी आणू. परंतु आपल्या सोलापूरच्या वैभवाला शोभेसं, देवदासमय्या महाराजांच्या नावाला शोभेसा असा सुंदर मठ या ठिकाणी उपस्थित करू, या ठिकाणी आपण निर्माण करू. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर सोलापूर.